श्वेता आणि तेजा रांगोळी काढण्यात छान रमलेले दिसतायत. हो, खरं सांगायचं तर श्वेताताई आपल्या कलाकार आहेतच, पण तेजाताईंनी यावर्षी विशेष इंटरेस्ट घेतलाय नाही. खरंय. चल जाऊन बघूया तरी काय करतायत ते. चला. हळू. अहो, हे काय आहे? तेजाताई, अहो काय करून ठेवलं तुम्ही हे? ह्या बघा. अहो तुम्ही बघत काय बसलात? अडवायचं ना त्यांना. काय करून ठेवलंय? अख्ख्या रंगाचा पसारा घालून ठेवला तुम्ही. तेजा रांगोळी काढतेस का रंगपंचमी खेळतेस तेच कळत नाही. पण छान आली ना रांगोळी. म्हणजे अशी भारी आली नसेल एकदम, पण त्यातल्या त्यात बरी आहे यार. तेजाताई, तुम्ही ऐकलं ना आम्ही आता काय म्हणालो? रंगांचा पसारा वाटतोय हा. नाही चांगली वाटत आहे हो रांगोळी. नाही आवडले ते कसं वाटतंय सगळं. बघ तरी, मी कधीपासून सांगते मला करू दे मला करू दे. मी चांगलं करत होते ना, कशाला मध्ये आलीस? ए श्वेता, डोक्याची मंडई करू नकोस हा. हो मग काय, मी काढते ना रांगोळी आता, मला काढू दे. आणि एक काम करा तुम्ही प्लीज, जा सगळे इकडनं. मला जरा लेट मी कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट. तेजा, श्वेता सांगते ते ऐकलं तू. ती छान रांगोळी काढेल. एक काम कर, पणत्या लावायला मदत कर मला. चल बाद झालं आता. तुम्ही माझ्या डोक्यात जायला लागलात. नाही आहे त्या रांगोळी काढता, काय प्रॉब्लेम आहे? मला काय कुठे जायचंय का स्पर्धेला वगैरे? माझ्या अस्तित्वाचा प्रश्न करून टाकलाय रांगोळी काढता येत नाही तर. जाऊ दे, त्यापेक्षा मी जाते माझ्या घरी आणि तिकडे जाऊन काढते. नाही नाही नाही, असं नका करू. हे बघा, असं एवढं काही वाईट नाहीये. रांगोळी छानच काढली तुम्ही तशी. म्हणजे बघा ना, सगळे रंग ऍक्च्युली एकत्र खूप छान दिसतात. हे आम्ही विसरलोच होतो, त्यामुळे खरंच छान झाली रांगोळी. हो ना? हो तर. फूल फुल फूल जे काढलेस ना तू, ते बघून खऱ्या फुलाला एकदम कॉम्प्लेक्स येईल. ते चकले तर बघा. वा 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 वा. चकल्या कुठे, छान डिझाईन आहे ना ती. अगं जरा तरी खरं कौतुक करा ग. काय तोंडावर खोटं बोलताय? सरळ खोटं कौतुक करताय दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आणि तू 0 मार्क आहे का तुझ्या चकलीच्या विनोदाला? आणि तुझ्या रांगोळीला किती मार्क? 5 चकल्या, 5 शून्य. एक काम करा ना, त्यापेक्षा नावं ठेवत होतं तेच बरं होतं. हे नका असं खोटं खोटं कौतुक नको मला. काय चाललंय तुमचं? अरे चला, आपापल्या नवऱ्यांना उठणं वगैरे लावायचं की नाही? चला मी पण. श्वेता, नको काळजी करूस. सगळं छान होईल. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, ते सगळं व्यवस्थित करतील बघ. श्वेताताई, मला मान्य आहे तुम्हाला कैलास भाऊजींची आठवण येणं साहजिकच आहे. पण आज सण आहे. आजच्या दिवशी असं अपसेट नका होऊ ना प्लीज. आणि तुला खरं सांगू का श्वेता, तुझा तो खतरूड नवरा आज जर तुझ्यासोबत असला असता ना, तर आजचा दिवस आनंदाचा नाही, तुझा दुःखाचा दिवस असला असता. हो, नाही म्हणजे त्याने त्रासच दिला असता ना तुला आजच्या सणाच्या दिवशी. बरोबर आहे तुझं, मला पटतंय सगळं. मी नाही रडत आहे, पण ज्यांचे नवरे चांगले आहेत त्यांनी तरी कामाला लागलं पाहिजे ना. चला आटपा. नाही, आमचे नवरे गाढ झोपले असतील, त्यांना उठवण्याची जबाबदारी मी हर्षित दादांना दिली आहे, त्यामुळे आता आवरून येतीलच ते. अरे वा, अरे वा. हर्षित, इतक्या जबाबदार व्यक्तीकडे दिलीस तू जबाबदारी. तेजाताई, तुम्ही पण ना. चुकलं का? तो स्वतः तंगड्यावर करून झोपलेला असतो 10 वाजेपर्यंत. काय बोल. अजित 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 मनोज. अजित 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 मनोज. प्रेरणा थांब ना, थोडा वेळ झोपू दे ना. अजित, मी प्रेरणा आहे का? प्रेरणा आवाजाला काय झालं? अरे मी हर्षित आहे यार. उठ 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 उठ.
त्याला पण उठव. उठ यार, तुम दोनों क्या कर रहे हो यार? सुबह होने को है. थांब ना यार, झोपू दे ना थोडा वेळ. सुबह होने को है ना, झाली की उठव. आणि आता असे वाजले तरी किती? 3:45. काय? चावणे पार? 4:45. 4:45. 4:45 वाजलेत, अजून खूप वेळ आहे. रात्री ते आकाश कंदील फराळ करून दमलोय मी. अरे आज ते काय बोलतात ते पहिली आंघोळ आहे ना, पहिली आंघोळ. तुमच्या बायकांना तुम्हाला उठणं लावायचं असतं ना. उठा ना, उठा उठा. बायका आमच्या उठणं आम्हाला लावणार. तू काय एवढा एक्साइटेड आहे? हा ना. आणि मला ना ते लहानपणापासून ना त्या उठण्याच्या वासानेच कसं तरी होतं. आणि प्रेरणा मला लहान बाळासारखं असं पाठावर बसवते आणि उठून लावत बसते. हे म्हणून आवडत यार ते. अरे यार, ही चांगली गोष्ट आहे ना. मी पण ना आता तेजाला सांगणार आहे मला उठणं लावायला. हा, खूप एक्साइटेड आहे. चल हम तीनों चलते. चलो ना यार, उठो यार. हर्षित, लग्न झालेल्यानेच करायचं असतं हे. लग्न आधी नाही करत. मैं इन सब चीजों को नहीं मानता. म्हणजे लगीन वगैरे असतंच रे, पण मी आणि तेजा आता एकमेकांना नवरा बायको मानतो ना. हा, शादी तो सिर्फ एक फॉर्मॅलिटी है. इम्पॉर्टंट काय आहे? एक दुसऱ्याला नवरा बायको मानणं. हे सांगायला तेवढं सकाळी उठवलंस आम्हाला. बरं झालं उठवलं. मी त्याला काहीतरी सांगतो. आता ऐक हर्षित, गुड डिसिजन. काय की लग्नाआधी आपल्या बायकोच्या गालाला उठणं लावायचा चान्स मिळाला ना, सोडायचं नाही. तसं जर केलं तर आपल्या बिझनेसमध्ये बरकत होते. आपली मुलं गुणी, सुस्वभावी आणि सुसंस्कारी होते. आणि विशेष म्हणजे आपली बायको आपलं ऐकते आयुष्यभर. हो हो हो. चल. अरे काय सांगता तुम्ही मला? फेकताय तुम्ही दोघं. हर्षित, पहाटे 3:45 वाजता मी खोटं बोलेन तुझ्याशी? एवढा सुद्धा विश्वास नाही? मी तुला आज एक सिक्रेट सांगतो, जे तुलाही माहित नाहीये. माझं आणि वल्लरीचं लग्न ठरलं होतं. त्याच्या जस्ट आधी ना दिवाळी होती. आणि मला हा उठण्याचा प्लॅन माहित होता ना. मी ठरवलं की लग्न आधी वल्लरीच्या गालाला उठणं लावायचं. सकाळी 3:45 वाजता उठलो. तिच्या घराजवळ गेलो. पाईपाला धरून वर चढून खिडकीतनं तिच्या खोलीत शिरलो. खोली छोटी होती ना, तर एका कोपऱ्यात वल्लरी झोपली होती आणि एका कोपऱ्यात तिचे बाबा झोपले होते. म्हटलं झाली का पंचायत? आता कसं लावणार उठणं? पण नाही, ठरलं म्हणजे ठरलं. मी दबक्या पावलांनी वल्लरीच्या बाजूला जाऊन असं भिंतीच्या आणि तिच्या मध्ये असं झोपलो आणि वाट बघत होतो की ही कधी कूस बदलेल, कधी कूस बदलेल. आणि वल्लरीने कूस बदलले. ती ओरडणं तितके देश, आवाज करायचा नाही, शांत राहायचं असं तिला सांगितलं. सगळी तयारी करूनच गेलो होतो. मस्त असं उठणं घेतलं आणि तिच्या गालाला लावलं. पुढे मग परत झालं. खिडकीतून पाईपाने वर तिरगीच खाली आलो. कोणालाच कळलं नाही. अरे मग पण आता बघतोयस ना माझ्या बिझनेस मध्ये माझी कशी भरभराट होते. माझा आणि वल्लरीचा संसार किती सुखाचा सुरू आहे ते उठण्यामुळे, बायकोच्या गालाला उठणं लावल्यामुळे. मनोज यार, करेक्ट आहे यार. पण माझं आणि प्रेरणाचं घाईघाईत लग्न झालं ना, म्हणून मला नाही करता आलं हे सगळं. पण हर्षित, तुझ्याकडे संधी आहे. त्या संधीचा फायदा घे. सही में? पक्का? तर मी आता काम करतो. मी तेजाला विचारतो आणि तिच्या गालाला उठणं लावतो. विचारतोय कशाला? तू काय तेजाला घाबरतोस? नाही. अरे असं सांगून नसतं लावायचं. सांगून लावलं तर फायदा काय?
तो तिला सांगून विचारून तिची परमिशन घेऊन लावलं तर फळणार कसं तुला? तुझं प्रेम वाढायला हवंय ना, बिझनेस फ्लरिश व्हायला हवाय ना. हा. मग तेजाला न सांगता तिच्या गालाला उठणं लाव. हा. आता कसं लावायचं, कधी लावायचं तुझं तू ठरव बाबा. श्वेता, मला कळतंय तुझ्या मनाची अवस्था आता काय असेल ते, पण तुला कळतंय का तू एका अशा माणसासाठी अस्वस्थ होतीयस ज्याने कधीच तुझ्यावर प्रेम नाही केलं, ज्याने कधीच तुझा आदर नाही केला. त्या माणसाला तुला गमावण्याची भीतीच नाहीये श्वेता. हे बघ, एक वेळा आयुष्यात पैसा नसेल ना तरी चालेल, पण रिस्पेक्ट हवा. आणि प्लीज तू तुझं सेल्फ रिस्पेक्ट नको सोडूस. म्हणजे तुझं सेल्फ रिस्पेक्ट सोडून त्या माणसाकडे परत जायची, त्याच्यासमोर झुकण्याची काहीच गरज नाही. आणि त्याच्यासाठी अश्रू ढाळण्याची तर अजिबात गरज नाही. तेजा, हॅपी दिवाळी.